श्री साईं बाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिरडी की ओर से 26 जनवरी को गणतंत्र दिवस के अवसर पर साई संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलवले द्वारा ध्वजारोहण किया गया। श्री साईं बाबा संस्थान की ओर से 26 जनवरी गणतंत्र दिवस के अवसर पर शैक्षणिक संकुल के मैदान में ध्वजारोहण कार्यक्रम का आयोजन किया गया। साई संस्थान की प्रशासनिक अधिकारी प्रज्ञा महादुले, उप कार्यकारी अभियंता संजय जोरी, लेखा अधिकारी कैलाश खराड़े, रक्षा अधिकारी अन्ना साहेब परदेशी, सभी विभागों के प्रमुख कर्मचारी और शैक्षणिक परिसर के शिक्षण कर्मचारी और छात्र बड़ी संख्या में उपस्थित थे। माता की भारत माता की वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या थोर महापुरुष आणि स्वातंत्र्य सैनिकांना प्रथमतः मी अभिवादन करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, शिर्डीमध्ये श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या साई भक्तांना श्री साईबाबा संस्थानतर्फे अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। श्रींच्या दर्शनानंतर हे साई भक्त श्रद्धेने देणगी देत असतात। साई भक्तांनी दिलेल्या देणगीतून संस्थांचे विविध प्रकल्प जसे रुग्णालय असतील, प्रसादालय असेल, शैक्षणिक संस्था, निवासस्थान व्यवस्था आणि व्यवस्थापन खर्च या सर्व बाबी या देणगीतून करणे शक्य होत आहे। या सर्व देणगीदार साई भक्तांचे या निमित्ताने मी आभार मानतो आणि साई भक्तांची सेवा हीच खरी साईंची सेवा या भावनेतून आपण सर्वांनी साई भक्तांना सेवा द्यावी असं या निमित्ताने आवाहन देखील करतो। यासाठी आमच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून साई भक्तांना संस्थांमार्फत चालवण्यात येणारे प्रकल्प आणि संस्थांचे प्रस्तावित प्रकल्प याबाबत सखोल माहिती देण्यात येत आहे। श्रींच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व साई भक्तांना संस्थांमार्फत नव्याने सुरू झालेल्या सुसज्ज अशा दर्शन रांगेमुळे आरामदायी दर्शन घेण्याचा लाभ मिळत आहे। याशिवाय शिर्डी आणि शिर्डी परिसरातून शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकरता सुसज्ज अशी नवीन शैक्षणिक संकुलाची इमारत संस्थांमार्फत बांधून पूर्ण करण्यात आलेली असून लवकरच ही इमारत नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी वापरात येणार आहे। साई संस्थान कर्मचाऱ्यांचे खूप दिवसापासून प्रलंबित असलेले काही जिव्हाळ्याचे विषय जसे सेवा प्रवेश नियमासारखे असतील किंवा कर्मचाऱ्यांना हे असलेला वाहतूक भत्ता यासारखे प्रश्न आहेत, हे मार्गी लागलेले आहेत। या वर्षभरामध्ये संस्थान कायम आणि कंत्राटी कर्मचारी यांना गणवेश देण्याबाबतचा देखील प्रस्ताव आपल्या समितीने मंजूर केलेला आहे आणि त्याबाबत लवकरच गणवेश देण्याबाबतची कारवाई देखील आता करण्यात येत आहे। श्री साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने अयोध्या येथे नुकत्याच पार पडलेल्या श्री रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मी साईबाबा संस्थांचा प्रतिनिधी म्हणून मला उपस्थित राहण्याची आपल्या सर्वांच्या सहकार्याने संधी मिळाली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा मनपूर्वक आभारी आहे। यापुढे देखील साई भक्तांच्या सेवेत या व्रताचं आपण सर्व अधिकारी, कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचं आपण सर्वजण पालन करूया अशी आशा या ठिकाणी आज मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
गॅझेटियर, श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती. ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही. बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे. श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.